नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जे वार्षिकी 2026 करंट एक्सप्रेस हे जे पुस्तक बघत आहोत त्यामध्ये आपण क्रीडा घडामोडी स्टार्ट केलेले आहे. क्रीडा घडामोडीमध्ये आज आपलं तिसरं लेक्चर आहे. ठीक आहे. तर आज आपण तिसरं आणि हे जे शेवटचं लेक्चर आहे क्रीडा घडामोडीसाठी त्याच्यात आपण वन लायनर बघणार आहोत. आता आधीचे जे पहिले 2 लेक्चर्स होते, पहिलं लेक्चर होतं एक 53 का 58 मिनिटाचं आणि दुसरं लेक्चर आहे अर्ध्या तासाचं. तर याच्यात जसं मी तुम्हाला सगळ्या गोष्टी पाठ कशा होतील काही ना काही ट्रिक्स सांगितलं आहे, सारखं घटवून घेतलं आहे, तुमचे उत्तर ॲटलिस्ट सुटले पाहिजे ह्या पद्धतीने मी शिकवलं. तर वन लायनरमध्ये मी तसं करणार नाही आहे. वन लायनर आपण जस्ट रीड करू. ठीक आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. तर आपण स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला. आणि दुसरी गोष्ट, याची ऑलरेडी प्लेलिस्ट मी तयार केलेली आहे ज्याच्यात तुम्हाला सगळे लेक्चर्स मिळून जातील. प्लेलिस्टच्या यूट्यूबमध्ये प्लेलिस्टमध्ये गेलं की तिथे तुम्हाला करंट एक्सप्रेसची प्लेलिस्ट मिळून जाईल या पुस्तकावरची. आणि टेलिग्रामला सुद्धा मी याची प्लेलिस्ट आज अपलोड केलेली आहे. ठीक आहे. आणि अजून एक सांगायचं होतं की जेव्हा मी तुम्हाला खरंच म्हणते म्हणजे ॲक्च्युली मला सॉरी म्हणायचं होतं तुम्हाला, कारण काहींचे मला पर्सनल मेसेज येतात, काहींच्या कमेंट्स येतात की मॅडम हे पुस्तक कंप्लीट करून घ्या. या पुस्तकासाठी पण आल्या होत्या आणि पर्सनल मेसेज पण आले होते की मॅडम, एका सरांचा होता मेसेज की मॅडम माझी 24-25ला एक्झाम आहे, तर कृपया करंट इयरबुक तुम्ही प्लीज कंप्लीट करून घ्या. तर माझं कंप्लीट झालं नाही ॲक्च्युली. तर त्याच्यासाठीच मला सांगायचं आहे की जेव्हा तुमची रिक्वेस्ट पण येते आणि मी तुम्हाला रिप्लाय देते की हो मी नक्की प्रयत्न करते, पण खरंच काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम असतात की मला खरंच जमत नाही, मी प्रयत्न खूप करते पण नसतं झालेलं मला. तर मग आणि जेव्हा खरंच पॉसिबल होतं तेव्हा मी दिवसभरात 3-4 लेक्चर टाकते. जसं आज आपलं दिवसभरातलं हे तिसरं लेक्चर आहे. त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका की तुम्ही रिक्वेस्ट केली आणि माझ्याकडून नाही झालं. खरंच जेन्युइन प्रॉब्लेम असतं, मी मुद्दामून करत नाही. कधी कधी असं होतं दुसऱ्या दिवशी ऑफलाईन लेक्चर असतं माझं आणि मला आज संध्याकाळी ते कॅन्सल करावं लागतं, अशाही गोष्टी घडतात. तर एवढंच सांगायचं आहे. तुम्ही मला समजूनच घेतात, पण तरी तुम्हाला वाईट वाटू नये आणि खरी परिस्थिती तुम्हाला माहीत असावी. आणि मी कधीच खोटं बोलत नाही, मी तुम्हाला खरंच सांगत असते की असा प्रॉब्लेम आहे. तर मग तेवढं फक्त तुम्ही ॲडजस्ट करत जा. बाकी जेव्हा मला खरंच जमतं, जसं आज जमतं आहे, आजचं आपलं तिसरं लेक्चर आहे. ठीक आहे. तर मी अशाच पद्धतीने वेळ मिळेल तेव्हा सगळे लेक्चर्स आपले पटापट कंप्लीट होऊन जातील. तर आता वन लायनरचं आपण फक्त रीडिंग करून घेऊ. बघा, क्रीडा घडामोडीचे वन लायनर आहेत. भूतानचा सोनम येशी आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक 8 बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज बनला. भूतानचा सोनम येशी. सोनम येशी कुठला आहे? भूतानचा आहे. कशात? आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक 8 बळी घेणारा जगातला पहिला गोलंदाज ठरला. ठीक आहे. एका वन लायनरमध्ये किती साऱ्या गोष्टी आहे. सोनम येशीविषयी माहिती दिली आहे. तो भूतानचा आहे. नंतर त्याने 8 बळी घेतले आहे, एका सामन्यातच घेतलेले आहे आणि तसं करणारा तो पहिला गोलंदाज ठरलेला आहे. पण कशात? आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये. या एका याच्यात तुम्हाला 4-5 फॅक्ट्स लक्षात ठेवायचे आहे. पुढे बघा, एशियन यूथ पॅरा गेम्स 2025 दुबई येथे आयोजित केल्या गेल्या. भारताने 102 पदकं जिंकली. ठीक आहे. एशियन यूथ पॅरा गेम्स. तर ह्या स्टेटमेंटच्या अनुषंगाने मी एक स्टेटमेंट अजून बघत होती. तर आधी हे बघा, एशियन यूथ पॅरा गेम्स 2025 विषय चालू आहे. दुबई येथे आयोजित केल्या गेल्या. भारताने 102 पदकं जिंकली. तर मला तुम्हाला काय दाखवायचं होतं, पॅरा शब्द आला, मग त्याच्या अनुषंगाने मला हे सांगायचं होतं की जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धा 2025 ते काय होतं? एशियन यूथ पॅरा गेम्स दुबई येथे. आणि हे काय आहे? जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धा 2025 पहिल्यांदाच भारतात नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला. सर्वाधिक पदकं पण त्याच्यात भारताने जिंकलेली होती. हे तुम्हाला मला सांगायचं होतं. पुढे बघा, अरिना सबालेंका WTA प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड
सलग दुसऱ्यांदा जिंकला. अरिना सबालेंका WTA प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड सलग दुसऱ्यांदा जिंकला. अरिना सबालेंका कुठली आहे? बेलारूसची महिला टेनिसपटू आहे. आता याच्यात काय काय लक्षात ठेवणार? अरिना सबालेंका बेलारूसची आहे, काय खेळते? टेनिस खेळते. WTA प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड तिला सलग दुसऱ्यांदा तिने जिंकलेला आहे. WTAचा फुल फॉर्म काय? वुमन्स टेनिस असोसिएशन प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड सलग दुसऱ्यांदा अरिना सबालेंका. पुढे बघा, T20 पुरुष विश्वकपचे आयोजन भारत आणि श्रीलंका या देशात होणार आहे. T20 पुरुष विश्वकपचे आयोजन भारत आणि श्रीलंका या देशात होणार आहे. आता बघा, हे आपण ऑलरेडी बघितलं आहे, आता रिपीट होत आहे म्हणून तुम्हाला एकदा निदर्शनास आणून देते. T20 पुरुष विश्वकपचे आयोजन भारत आणि श्रीलंका देशात होणार आहे. आपण ऑलरेडी ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 बघितलेला, ज्यात भारत जिंकलेला आणि साऊथ आफ्रिका उपविजेता होता. तिथे आपण बघितलं की आगामी 10वी स्पर्धा 2026 साली भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. मग त्याच्यातलाच तो वाईन लायनर आहे. आणि सोबत आपण ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धा पण बघितली होती, त्याच्यात न्यूझीलंड विजेता होता आणि साऊथ आफ्रिका उपविजेता होता. ठीक आहे, पुढे बघा, पुढचा प्रश्न. अंडर-19 पुरुष आशिया कप 2025चा विजेता पाकिस्तान ठरला. अंडर-19 पुरुष आशिया कप 2025चा विजेता पाकिस्तान ठरला आणि उपविजेता ठरला आहे भारत. तर अशा पद्धतीने या गोष्टी पण लिहून काढायच्या की विजेता भारत कशात आहे आणि उपविजेता कशात आहे. पुढे बघा, स्मृती मानधना 10,000 धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू बनली. पहिली मिताली राज. पुढे स्मृती मानधना T20 क्रिकेटमध्ये 4,000 धावा पूर्ण करणारी भारताची पहिली फलंदाज तर जगातली दुसरी महिला फलंदाज बनली. पुढे बघा, क्रिकेटच्या तीनही प्रकारात शतक करणारी स्मृती मानधना पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. आता याच्यात हे तिन्ही स्टेटमेंट आहे स्मृती मानधनाविषयी आहे. तर स्मृती मानधना बघा, पुन्हा वाचूया. स्मृती मानधना 10,000 धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय महिला. पहिली कोण? तर मिताली राज. नंतर 10,000 धावा झाल्या. आता स्मृती मानधनाविषयी दुसरं स्टेटमेंट, T20 क्रिकेटमध्ये 4,000 धावा पूर्ण करणारी, T20शी रिलेटेड 4,000 धावा पूर्ण करणारी भारताची पहिली कोण ठरली? फलंदाज. तर जगातली दुसरी महिला फलंदाज ठरली. ठीक आहे, एक झालं 10,000चं स्टेटमेंट, एक झालं 4,000 धावाचं स्टेटमेंट जे T20 क्रिकेटशी रिलेटेड होतं. आणि तिसरं स्टेटमेंट बघा, क्रिकेटच्या तीनही प्रकारात शतक करणारी, काय म्हणताय? शतक करणारी स्मृती मानधना पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. आता पुढे बघू, भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 408 धावांनी पराभव हा भारताच्या कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव ठरला. भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 408 धावांनी पराभव हा भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव ठरला. स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररची 2026च्या आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम वर्गात निवड करण्यात आली. टेनिसपटू आहे रॉजर फेडरर, कुठला आहे? स्वित्झर्लंडचा आहे. आणि 2026च्या आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम वर्गात निवड करण्यात आली. बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025चा विजेता जावोखिर सिद्दरोव उझबेकिस्तान सर्वात तरुण खेळाडू ठरला. बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025चा विजेता जावोखिर सिद्दरोव उझबेकिस्तानचा जो सर्वात तरुण खेळाडू ठरला. जेनिक सिन्नरने ATP फायनल्स 2025चा किताब जिंकला. उपविजेता कार्लोस अल्कराज. आता हे दोघं पण आपल्या ओळखीचे आहेत. आपण आधीच पाहिलं की ज्या ग्रँड स्लॅम ओपन टेनिस टुर्नामेंट होतात त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं, लक्षात या दोघांचीच नावं आहेत. इथे बघा पुरुष दिसतंय, पुरुष एकेरी, पुरुष एकेरी, पुरुष एकेरी. मग मी तुम्हाला काय सांगितलं, हे लक्षात ठेवा इकडचं आणि मग
अल्टरनेट यांची नावं लिहून टाकायची 2025साठी. पुरुष एकेरीमध्ये यानिक सिनर इटलीचा, त्याच्यानंतर फ्रेंचसाठी कार्लोस अल्कराज, व पुन्हा विम्बल्डनमध्ये यानिक सिनर आणि अमेरिकनमध्ये कार्लोस अल्कराज हा जिंकला. तर मग आता आपण ATP फायनल बघतो आहेत. जेनिक सिन्नरने ATP फायनल 2025चा किताब जिंकला. कोणी जिंकला? जेनिक सिन्नरने, इटलीचा आहे तो. ATP फायनलचा 2025चा किताब जिंकला. उपविजेता कोण? कार्लोस अल्कराज. राहील लक्षात? जेनिक सिन्नर ATP फायनल्स 2025चा किताब जिंकला. उपविजेता कार्लोस अल्कराज. आता ATPचा फुल फॉर्म असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स, लक्षात ठेवा. पुढे बघा, अझलन शाह कप हॉकीशी रिलेटेड 2025चा विजेता बेल्जियम देश ठरला. उपविजेता भारत. आता जसं मी तुम्हाला सांगत असते की लक्षात ठेवत चला, भारत उपविजेता कशात कशात आहे. आपण आधीचे जे 2 व्हिडिओ पाहिले त्याच्यात भारत खूप याच्यात विजेताच दिसला आपल्याला. आता आपण उपविजेता पहिल्यांदा बघतो आहोत. कशात दिसला आपल्याला? इथे बघा, अंडर-19 पुरुष आशिया कप 2025चा विजेता पाकिस्तान होता. उपविजेता भारत. तसं आता अझलन शाह कप हॉकी 2025चा विजेता बेल्जियम देश आणि उपविजेता भारत. ठीक आहे. पुढे बघा, नुकतेच भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी राजीनामा दिला. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 स्पर्धेत चंदीगड युनिव्हर्सिटीने सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकावला. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स जे नोव्हेंबरमध्ये झाले त्या स्पर्धेत चंदीगड युनिव्हर्सिटीने सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकावला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कितवा क्रमांक? 8वा. पहिल्या राष्ट्रकुल खो खो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन भारतात केले जाणार आहे. काय म्हटलंय त्यांनी? पहिल्या राष्ट्रकुल खो खो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन भारतात केलं जाणार आहे. आणि आपण यापूर्वी काय बघितलेलं? खो खो वर्ल्ड कप बघितला, जो पहिल्यांदाच झालेला आहे. आणि तो कुठे झाला? बघा, दिल्लीला झालेला. खो खो वर्ल्ड कप 2025 इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम नवी दिल्ली आवृत्ती पहिली होती. आणि विजेता भारत होता महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये. आणि उपविजेता नेपाळ होता. आणि ही खो खोशी रिलेटेडच न्यूज आहे. पण काय आहे? राष्ट्रकुल खो खो अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन आहे ते जे भारतात होणार आहे. पुढे बघा, भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 स्पर्धेत पुरुष एकेरीत विजेतेपद पटकावले. भारताचा कोण? बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 स्पर्धेत पुरुष एकेरीत विजेतेपद पटकावलं. पुढे, ग्रामीण भागातील फुटबॉल खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर क्षमता सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून महादेवा फुटबॉल हा उपक्रम सुरू करण्यात आला. महादेवा फुटबॉल हा उपक्रम जर विचारला तर काय आहे? ग्रामीण भागातील फुटबॉल खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर क्षमता सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम आहे. नुकतंच 2025 वर्षात भारतीय हॉकीला किती 100 वर्ष पूर्ण झाली. व्हेरी IMP भारतीय हॉकीला म्हणतायत ते. त्यामुळे हॉकीशी रिलेटेड न्यूज आपल्याला महत्त्वाच्या आहेत. पुढे, सनी फुलमाळीने आशियाई युवा क्रीडा कुस्ती स्पर्धेत 2025मध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. मुळगाव, बीड. सनी फुलमाळीने आशियाई युवा क्रीडा कुस्ती स्पर्धा 2025मध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. ठीक आहे. मुळगाव काय आहे? बीड आहे. आता पुढे बघा, भारतात प्रथमच ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2025चं आयोजन नवी दिल्ली येथे होणार आहे. ठीक आहे. बघा, पुन्हा वाचते. भारतात प्रथमच, काय म्हटलंय? प्रथमच ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2025चं नवी दिल्ली येथे आयोजन होणार आहे. पहिल्यांदाच. काय आहे ISSF म्हणजे काय? तर इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन. ठीक आहे. आणि प्रथमच ज्युनियर वर्ल्ड कपचं आयोजन होणार आहे 2025 भारतात. पुढे बघा, नुकतेच T20 क्रिकेटमध्ये सलग 3 शतके करणारा तिलक वर्मा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. पुढे,
टीम डेव्हिड ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटूने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लांब षटकार मारला. टीम डेव्हिड याने. ठीक आहे. बघा आता टीम डेव्हिड आहे ना ऑस्ट्रेलियाकडून खेळतो. त्याचा जन्म मूळ झालेला आहे सिंगापूरमध्ये, पण तो वाढला कुठे आहे? ऑस्ट्रेलियामध्ये. 2019-20मध्ये तो सिंगापूरला त्याने रिप्रेझेंट केलेलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, पण आता त्याने ऑस्ट्रेलियासाठी तो खेळतो. पहिला डेब्यू त्याचा कधी झालेला आहे? T20मध्ये 2022ला. ठीक आहे. तर टीम डेव्हिड ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटूने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लांब षटकार मारला 129 मीटर. पुढे 2025मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या स्टँडला रोहित शर्मा आणि अदित वाडेकर या क्रिकेटपटूंची नावं देण्यात आली. रोहित शर्मा आपण आधीच्या 2 लेक्चरमध्ये खूप वेळा बघितलेला आहे, तर रोहित शर्मा नीट लक्षात ठेवा आणि बघायचं का पुन्हा कुठे कुठे होता तो. हे बघा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जे भारताने जिंकली, कर्णधार रोहित शर्मा. ठीक आहे. त्याच्यानंतर ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 कर्णधार रोहित शर्मा. त्याच्यानंतर अजून बघा रोहित शर्माचा विक्रम दिसला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 3 फॉर्मॅटमध्ये 50 शतके पूर्ण करणारा 3रा भारतीय फलंदाज ठरला. IPLमध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. ठीक आहे. आणि आता आपण रोहित शर्माविषयी काय बघितलेलं की 2025मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या स्टँडला रोहित शर्मा आणि अजित वाडेकर या क्रिकेटपटूंची नावं देण्यात आली. ठीक आहे. पुढे IPLच्या मी तुम्हाला मागे सांगितलं होतं रिषभ पंत पुढे येणार आहे, तर रिषभ पंत इथे त्याचं नाव आलेलं आहे. रिषभ पंत IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू रिषभ पंत ठरला आहे. संघ लखनौ 27 कोटी. आय थिंक हीच न्यूज होती जेव्हा आपण लिलाव बघितले होते IPLचे, तर त्याच्यात 1 मिनिट मी दाखवते आणि तेव्हाच मी सांगितलं होतं की पुढे पण येईल, मग हीच होती ती न्यूज. हे बघा IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू रिषभ पंत 27 कोटी लखनौ संघ आणि IPLचे लिलाव आपण बघितले होते. ठीक आहे. पुढे तर तीच न्यूज होती ती. तब्बल 128 वर्षानंतर क्रिकेटचा T20 समावेश ऑलिम्पिकमध्ये करण्यात आलेला आहे. 2028 पासून कुठे होणार आहे आणि ऑलिम्पिक? मी काय सांगितलं तुम्हाला ट्रिक आता तुम्ही मागे जाऊन बघून घ्या, पण लॉस एंजल्सला होणार आहे अमेरिकेमध्ये. मग तेव्हा काय ऑलिम्पिकमध्ये T20 क्रिकेटचा समावेश होणार आहे 128 वर्षानंतर. व्हेरी IMP. ठीक आहे. पुढे बघा ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025साठी राजदूत म्हणून शिखर धवनची नियुक्ती करण्यात आली होती. बरोबर. वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्स IPLमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू आहे 14व्या वर्षी. ठीक आहे. इटली हा देश प्रथमच 2026च्या T20 वर्ल्ड कपसाठी पात्र आहे. ही पण न्यूज महत्त्वाची आहे, कारण प्रथमच पात्र आहे. इटली हा देश प्रथमच 2026च्या T20 वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला आहे. पुढे बघा 2026च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन ग्लासगो स्कॉटलंड शहरात करण्यात येणार आहे आणि भारतात कधी? 2030. आणि आधीच्या याच्यातच मी तुम्हाला काय शिकवलं की 1930ला पहिली राष्ट्रकुल स्पर्धा खेळण्यात आली आणि 2030 हे त्याचं काय आहे? शताब्दी वर्ष आहे. आणि ती स्पर्धा कितवी असणार आहे? 2030ला 24वी. हे मी तुमचं व्यवस्थित पाठ करून घेतलेलं, तरी मी तुम्हाला एकदा दाखवते म्हणजे तुमच्या अजून लक्षात राहील. बघा 2030ची राष्ट्रकुल स्पर्धा भारतात आणि कुठे? गुजरातमधील अहमदाबाद शहरात होणार आहे. भारतात दुसऱ्यांदा आयोजन. मग कधी झालं होतं? 2010ला दिल्लीला झालं होतं पहिल्यांदा आयोजन. आणि 2030ची स्पर्धा ही 24वी असेल आणि 2030 हे शताब्दी वर्ष. त्यामुळे सगळे लेक्चर्स खूप महत्त्वाचे आहेत. आणि जरी मी तुम्हाला सांगितलं बघा की मी तुमचं फक्त रीडिंग करणार आहे, पण रीडिंग होत नाही आहे. मी जिथल्या तिथे गोष्टी रिपीट करते आहे. ठीक आहे. पुढे बघा 2026चं लक्षात ठेवा.
आयोजन ग्लासगो स्कॉटलंड. पुढे फिडे बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025चे आयोजन भारतात गोवा येथे होणार आहे. यापूर्वी 2002 हैदराबाद. पुढे बघा, पहिले ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम 2025मध्ये सौदी अरेबिया येथे आयोजित केले जातील. पहिले ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम 2025मध्ये सौदी अरेबिया येथे आयोजित केले जातील. पुढे 2025मध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू MS धोनीचा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. 2025मध्ये भारतीय क्रिकेटपटू MS धोनीचा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. आणि आत्ताच आपण ICC हॉल ऑफ फेम एक न्यूज पाहिली, ती मला जस्ट शोधू द्या म्हणजे मग ते टेनिस हॉल ऑफ फेम होतं. ठीक आहे, पण लक्षात ठेवा त्या अनुषंगाने ॲटलिस्ट हॉल ऑफ फेम या शब्दावरून स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररची 2026च्या आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम वर्गात निवड करण्यात आली. आणि आपण इथे काय बघितलेलं, 2025मध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू MS धोनीचा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. पुढे पॅरिस डायमंड लीग 2025 स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले पॅरिस डायमंड लीगमध्ये. ठीक आहे, किती मीटर भाला फेकला? 88.16. नुकतेच आता ह्या न्यूज बघा, ही न्यूज नीरज चोप्राशी रिलेटेड, पुढची पण नीरज चोप्रा. नुकतेच नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग, आधी होतं पॅरिस डायमंड लीग, आता आहे दोहा डायमंड लीग स्पर्धेत 90.3 मीटर भाला फेकून वैयक्तिक व राष्ट्रीय विक्रम मोडला. पुढे ऑलिम्पिक, आता पुन्हा नीरज चोप्रा. जसं आपण स्मृती मानधनाच्या 3 न्यूज एकत्र बघितलं तसंच नीरज चोप्रा, पुढची पण नीरज चोप्राचीच आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला सैन्यात लेफ्टनंट कर्नल हे मानद प्रदान करण्यात आले. पुढे बघा, वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे 2023मध्ये बुडापेस्ट येथे. ठीक आहे, पुढे 2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन आयची नागोया येथे होणार आहे. 2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं आयोजन. पुढे फिफा महिला फुटबॉल वर्ल्ड कप 2027चं आयोजन ब्राझील येथे होणार आहे. पुढे SABA साबा महिला बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा 2025 विजेता संघ भारत आहे. आयोजन दिल्ली, उपविजेता मालदीव. व्हेरी IMP. जे विजेते मी तुम्हाला सांगितले आहे आधीपर्यंत भारत कशात आहे, तर हे लक्षात ठेवा नीट. बघा, सबा महिला बास्केटबॉल चॅम्पियन स्पर्धा 2025 विजेता भारत, उपविजेता मालदीव आणि आयोजन दिल्ली. साबाचा फुल फॉर्म साऊथ एशियन बास्केटबॉल असोसिएशन. आता 1.5 पेजच राहिलं आहे, पाठपोट होऊन जाईल आपलं. बघा, जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोनेरू हम्पीने पटकावले. युरोचषक 2024चा विजेता संघ स्पेन आहे 4 वेळा. 2027मध्ये नेमबाजी वर्ल्ड कप आणि 2028मध्ये जागतिक ज्युनियर नेमबाजी चॅम्पियनशिपचे आयोजन भारतात होणार आहे. बघा, महत्त्वाचं आहे. पुन्हा 2027मध्ये काय म्हटलं त्यांनी, नेमबाजी वर्ल्ड कप, आणि 2028मध्ये जागतिक ज्युनियर नेमबाजी चॅम्पियनशिपचं आयोजन भारतात. भारताचा 90वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण? इलमपर्थी AR तामिळनाडूचा. आणि 91वा कोण? राहुल VS तमिळनाडूचा. 90वा आणि 91वा दोन्ही लक्षात ठेवा. रणजी ट्रॉफी 2024-25 विजेता संघ कोण? विदर्भ. 2027मध्ये एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे करण्यात येणार आहे. 2027 वन डे क्रिकेट. नंतर फिफा विश्वचषक स्पर्धा पुरुष 2026मध्ये अमेरिका, कॅनडा, मेक्सिको येथे संयुक्तपणे आयोजित केले जाईल. फिफा विश्वचषक स्पर्धा पुरुष 2026 कुठे कुठे? अमेरिका, कॅनडा, मेक्सिको संयुक्तपणे आयोजन. 2026मध्ये पुरुष आणि महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा बेल्जियम आणि नेदरलँड येथे आयोजित केल्या जातील. काय म्हटलं आहे? पुरुष आणि महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा. महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप
बघा, हॉकीशी रिलेटेड न्यूज आहे पुढच्या बऱ्याचशा. आपण इथे हॉकीचा एच लिहू. 2026मध्ये पुरुष आणि महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा बेल्जियम आणि नेदरलँड येथे आयोजित केल्या जातील. पुढे महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप 2024चा विजेता भारत, उपविजेता चीन. ही पण हॉकीची न्यूज आहे. महिला आशियाई हॉकीमध्ये भारत विजेता, उपविजेता चीन. महिला आशियाई ज्युनियर हॉकी कप 2024चा विजेता भारत 2 वेळा, उपविजेता चीन. ठीक आहे. पुढे बघा, पुरुष आशियाई ज्युनियर हॉकी कप 2024चा विजेता भारत 5 वेळा, उपविजेता पाकिस्तान. पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2022चा विजेता जर्मनी, उपविजेता बेल्जियम. त्याच्यानंतर महिला हॉकी वर्ल्ड कप 2022चा विजेता नेदरलँड, उपविजेता अर्जेंटिना. ठीक आहे. ह्या सगळ्या हॉकीच्या न्यूज आहेत. पुढे बघा, अजिंक्य रहाणे IPLमधील 3 संघाचे कर्णधारपद भूषविणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. राजस्थान, कोलकाता, पुणे. बघा, अजिंक्य रहाणे IPLमधला 3 संघांचे कर्णधारपद भूषविणारा पहिला भारतीय खेळाडू राहिला आहे. 3 संघ राजस्थान, कोलकाता, पुणे. 2025मध्ये कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने आपलं नाव बदलून कॉमनवेल्थ स्पोर्ट्स असं केलं आहे. T20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू विराट कोहली ठरला. T20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा करणारा पहिला खेळाडू विराट कोहली ठरला. 2025च्या स्पोर्ट्स वर्ल्ड कपसाठी जागतिक सदिच्छा दूत म्हणून क्रिस्टियानो रोनाल्डोला नियुक्त करण्यात आले होते. आपण स्पोर्ट्स वर्ल्ड कपची न्यूज, स्पोर्ट्स आपण इतक्यात बघितले होते. बघा, स्पोर्ट्सवरून पुन्हा 2025च्या स्पोर्ट्स वर्ल्ड कपसाठी जागतिक सदिच्छादूत क्रिस्टियानो रोनाल्डोना नियुक्त करण्यात आले होते. आणि स्पोर्ट्स कशाशी रिलेटेड बघितले होतं? पहिले ऑलिम्पिक स्पोर्ट्स गेम 2025 सौदी अरेबिया येथे आयोजित केले जातील. आणि हे काय होतं? स्पोर्ट्स वर्ल्ड कपसाठी जागतिक सदिच्छादूत कोण? क्रिस्टियानो रोनाल्डो. क्रिस्टियानो रोनाल्डोला नियुक्त करण्यात आलं. क्रिस्टियानो रोनाल्डो कोण आहेत? पोर्तुगीज फुटबॉलर आहे. रोहित शर्मा IPLमध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय क्रिकेटर ठरला आहे. पहिला ख्रिस गेल 357. रोहित शर्माशी रिलेटेड महत्त्वाची न्यूज पुन्हा वाचते. रोहित शर्मा IPLमध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय क्रिकेटर ठरला. आणि जागतिक लेवलला पहिला कोण? ख्रिस गेल 357 षटकार. ख्रिस गेल कोण? जमैकन क्रिकेटर. पुढे अभिनव बिंद्रा हिवाळी ऑलिम्पिक 2026 मशालवाहक, यजमान इटली. ठीक आहे. हिवाळी ऑलिम्पिक 2026 अभिनव बिंद्रा मशालवाहक. ठीक आहे. ठीक आहे. अभिनव बिंद्रा हिवाळी ऑलिम्पिक 2026मध्ये मशालवाहक आहे. आणि कुठे होणार आहे? 2026चे विंटर ऑलिम्पिक्स इटलीमध्ये होणार आहे. अभिनव बिंद्रा ॲथलेटिक किंवा शूटर आहे. ठीक आहे, शूटर. पुढे बघा, मुंबईतील वानखेडे स्टेडियमला जानेवारी 2025मध्ये किती 50 वर्ष पूर्ण झाली. स्थापना 1975. मुंबईतील वानखेडे स्टेडियमला जानेवारी 2025मध्ये 50 वर्ष पूर्ण झाली. आणि इथे काय होती न्यूज? 2025मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या स्टँडला रोहित शर्मा आणि अजित वाडेकर या क्रिकेटपटूंची नावं देण्यात आली. पुढे बघा, पहिल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स 2025 स्पर्धेत मध्य प्रदेश प्रथम क्रमांकावर राहिले. आयोजन दल सरोवर, जम्मू काश्मीर. ठीक आहे. पहिल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स 2025 खूप महत्त्वाचं आहे. मी ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे की सगळे मी स्पोर्ट्स खेलो इंडिया गेम्स एकत्र केलेले आहेत. तर ती लिंक तुम्ही जाऊन बघा, याच्या आधीच्या व्हिडिओत दिलेली आहे. पुढे बघा, अर्शदीप सिंग हा भारताचा जलदगती गोलंदाज आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. महिला क्रिकेट विश्वकप 2025साठी ICCकडून
ब्रिंग इट होम या अधिकृत गीताचे अनावरण करण्यात आले. भारताच्या अंडर 17 फुटबॉल संघाने बांगलादेशचा पराभव करून SAFFU म्हणजे अंडर 17 चॅम्पियनशिप जिंकली. ठीक आहे, भारताच्या अंडर 17 फुटबॉल संघाने बांगलादेशचा पराभव करून SAFF अंडर 17ची चॅम्पियनशिप जिंकली. आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप 2025 विजेता संघ भारत. कबड्डी महिला विश्वकप 2025चं आयोजन ढाका बांगलादेश येथे करण्यात आलं होतं. आधीच्या पतौडी ट्रॉफी या कसोटी मालिकेचे नाव बदलून अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी असे करण्यात आले आहे. आणि ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वकप 2026चं आयोजन झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशात केलं जाणार आहे. ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वकपचं 2026चं आयोजन झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशात करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने आपलं क्रीडा घडामोडी आज 3 लेक्चरमध्ये झालेल्या आहेत. म्हणजे तुम्ही 2 तास धरून चला. 2 तासात आपण हे कंप्लीट केलेलं आहे आणि महत्त्वाचे आहे ते आपण घ्यायचं म्हणून घेतलेलं नाही आहे. तर हे जे टिक केलेले आहेत हे आपले सगळे झालेले आहेत. आज क्रीडा घडामोडी पण आपण 3 लेक्चर्सच्या माध्यमातून कंप्लीट केलेल्या आहेत. ठीक आहे, आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.